काय म्हणतो होती तुले ते आपला चिंटू आहे तर चिंटूच्या सासऱ्याला बोलावलं नाही का आता काही म्हटलं तरी त्यानं कोर्ट मॅरेज करून ठेवलं आहे तर त्याचे सासरेच झाले ना आणि त्याला बोलावलं का साक्षगंधाले हो बोलावलं ना हाय चिंटू सोबत असं ते येऊन राहिले असं पहिल्याच तर गाडीत आले होते मला दिसले बाई तेच कपडे घालून आले बाई ते त्या दिवशी आले होते आपल्या घरी ते तुले दिसल्याबरोबर ओळखशी नाही तू कारण कोण तेच कपडे घातले त्यानं असं असं का म्हणतो बाई पोरीचा बाप तर तुम्ही म्हणे लय गरीब आहे व पोरीच्या बापानं तर चांगली तयारी केली व मस्त मस्त केली बेंडाल गिंडाल टाकला व लय टाकला मध्यस्थी माणूस होते ना ते सांगे का नाही बा पुरीचा बाप का नाही मोठा मनानं मोठा आहे पण त्याची परिस्थिती जराशी गरीब आहे म्हणून नाही त्यानंच लग्न केलं असतं म्हणे आता पुरीला त्याने काही लग्नाला काढलं नव्हतं आमचा पोरगा पसंत आला त्याने आणि त्यानं म्हणून देऊन टाकली नाही तर काही ते लग्न करणार नव्हते पुरीचं आणि केले असं इकडले तिकडले गोळ्या बा लग्न तर काही कराच नाही लागत म्हणून त्याने साक्षगंध धामधुमीनं केलं करत असं चांगला पेंडाल गिंडाल लग्नासारखाच टाकला ना माय याच राहिलो आपण सगळेजण बाहेरच थांबलो चिंटून तुला विहान दिसून राहिलं का थ्याल्याशिवाय कसं जाऊ आपण थांब ना तोपर्यंत करा गोष्टी तर ते सामान्य काढता येणं शिदुरी गिदुरीचं म्हणून वेळ लागते नाही आले असते ते थांबा जराशा त्याच्या अंदर जाऊ का अधिक या येईल ना आपल्याला घ्याले पुरीच्या इकडले थांबा येत असतो पर्यंत गाव राजू गाव घेऊ मस्त वाटते मला चांगला आहे गाव रमणूक आहे गावात हो काही म्हण पुरीच्या बापानं मस्त व्यवस्था केली वाटते चांगलं चांगलं दिसून राहिलं ना पुरा ठेकात दिला वाटते पुरीच्या बापानं हो केला असं कारण की त्याला वाटलं सांग का एकटीच पोरगी आहे बा आपल्या इकडून काय होते आणि लग्न तर तिकडे उचलू आता त्याने म्हणून केलं असं चांगलं लग्नासारखंच केलं ना पण कोणी तर थांबलो अंदर चाल ना आपल्याला घ्याली नाही आले नवरीचे पुरीच्या इकडले नाही आपले नवरदेव पोरग असता याच आहे हो राजू लग्न आहे का नवरदे करून राहिले तुम्ही पोर आले काही बोलता पोरगा म्हणून आपला विहार मी म्हणून राहिली होती पण मंदात नाश्ता करायला उतरलं होतं तिथं नाश्ता भल्ला मस्त होता मला चविष्ट होता खूपच सुंदर होता मला आवडला आपण एक एक कचोरी खाल्ली तुम्ही 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 खाल्लं नाही का जरा जास्त खाल्लं होतं आम्हाला भूक नव्हती म्हणून आम्ही एक एक कचोरी खाल्ली नाही बाय मी 2 खाल्ल्या मग म्हणशील 2 खाल्ल्या कसं आहे मला भूक लागली होती ठीक आहे म्हणतो मीच तर म्हणून राहिली तुम्ही 2 खायला लागत होत्या म्हणून माय नाही आहे काकू असं तुम्हाला माझ्यासोबत माहीत आहे ना हो माय तुझ्यासारखी सून नाही भेटली मला नाही भेटली जाऊ दे आता घरचं घरी आता काही आता आपण साक्षगंध झालो पा चांगला आता साक्षगंध आपल्या विहानचं चांगलं साक्षगंध करू आपण त्या सासूची बहीण ती सासू सारखी तर दिसते हो माय हो त्यासारखी तर दिसते मस्त दिसून राहिल्या माझी सासू तर आज म्हणली मस्त दिसून राहिली ती साडी माझ्या पसंतीची चॉईस नाही म्हणून चांगली दिसून राहिली आजी का त्या नाताला सोयरा चांगला भेटला वाटते माय हो सोयऱ्याचं काय हो माय कमी जास्त असते पण माणसं चांगले आहे मला ते आवडलं आणि आता पाय बरं गरिबीची परिस्थिती किती चांगलं साक्षगंधाचा मंडप टाकला हे ते अंदर गेल्यावर माहितच पडते या इवाई बुवा हा आ गया माय हा माणूस मला अनोळखीत दिसून राहिला त्या पोरासोबत बोलून राहिला कोण माय हा माणूस माहितच नाही का माय चिंट्यानं कोर्ट मॅरेज करून ठेवलं तिचा बाप त्या पोरीचा बोला आता लागलंच आता जुळलं तर आहे ना आम्ही करून देतो त्याचं लग्न काय करतो आता साहेब त्यात मला बहीण असं सांगितली ना गोष्ट सांगू जाऊ दे आता घरी गेल्यावर सांगा मग तुला पुरी पोती काय मग कोणत्या गाडीत बसून आले तुम्ही वाली गाड़ी थी ना उस गाड़ी में आए हम यहाँ पे बैठे थे सब जन थे तो मैं भी बैठ गया तो इसलिए नहीं आया अभी इनके साथ आ गए मैं विहान जी और चिंटू जी के साथ कि वाले ने बहुत अच्छा अरेंजमेंट की है कि भी बारी आएगी को भी करना पड़ेगा बोली मैं मेरे पास पैसे नहीं तो ऐसा त्रासगीत झाला काय नहीं बहुत अच्छी थी गाड़ी बहुत ब्रांडेड वाली थी इसलिए हमको धक्का भी नहीं लगा म्हणून राहिले वाटते का चांगली गाडी होती म्हणून धक्का नाही लागला हो खरंच धक्का नाही लागला आणि ड्रायव्हर चांगला होता गाडीवरचे सगळे ड्रायव्हर चांगले होते आपल्या घरच्या गाडीवर आणि सगळे ना चांगली गाडी चालवली धक्का लागेल म्हटलं गाडी धक्का नाही लागला बोलीस आहे आणि ड्रायव्हर चांगला होता काही म्हण तुझ्या मुलीसोबत बोलतो मी थांब हो राजू एवढ्या वेळचे आले तरी इकडे येऊनच नाही राहिले तुम्ही आप्पा आले वाटते नाही आप्पा ती हमारे विहान की शादी जुळवाई का या आमच्या गावात आप्पाजी आलो नाही नमस्कार तू वाटते मध्यस्थी हेच आप्पा येईन जुळून आणला योग तेच भेटले होते म्हणते मग त्यानं गोट काढली का बा पोरगी आहे म्हणून मग यायनं म्हटलं दाखवून काय तर ते म्हणे हा म्हणे मी लावतो म्हणे जोर यायनं जोर लावला म्हणून जुळले का लग्न मध्यस्थी असल्याशिवाय जुळत नाही मध्यस्थीच पाहिजे कांदा जवळ ते चांगली वाटली ना आपली अरेंजमेंट अरेंजमेंट आवडली ना तुम्हाला हो आप्पा अरेंजमेंट आता तुम्ही असल्यावर काय टेन्शन आहे बा आम्हाला चांगली केली अरेंजमेंट आणि तुम्ही पाहणार आहे ना मेन म्हणजे अंदर चला आप्पाजी विहान यायचं आहे म्हणून आम्ही थांबलोय याची गाडी का लेट निघाली का मग नाही आमच्यासोबतच निघाली नाश्ता करायला थांबले ना तर मग त्याची गाडी लेट निघाली म्हणून वेळ लागून राहिला त्याला तुम्ही तर चला राजू अंदर या सगळे पाहुणे मंडळी या पुरीच्या इकडलं तर कोणी आलो नाही आले बसताय हो मध्यस्थी जाऊ दे ना कोणी आलं तरी सारखं पुरीचा बाप गीत कोणी काही मानमर्यादा असते ना मानमर्यादा काही नाही एक जण त्यानं पाठवलं असं कामात असं म्हणून पुरीचे बाबा आले पाय मानमर्यादेचा माणूस आले या बुवा अंदर या सर्व मंडळी या अंदर लवकर खुर्च्या गिच्या टाकायला आणि लगेच येईल पाणी घेण्याची व्यवस्था करायला झालंच आहे पाणी गिनी लावून ठेवलं अरेंजमेंट देते पाहुणे तुम्ही काही टेन्शन न घेऊ आप्पा बरं पोरीचे बाबा आले आपल्याला आले काय हे पोरं विहान लवकर निघत नाही लय थंडगार काम आहे बानी हे विहानचं सासरे बुवा सोनगिरी बरोबर ठेवलं ना तुमच्या स्पशी आहे ना हो जय भाऊ तुम्ही काही टेन्शन न घेऊ बरोबर ठेवलाय हर किया होगा काही नाही मुझे
इन पर नजर रखनी चाहिए, इसको किया होगा तो मेरे भी बेटी को करेंगे ना ये लोग. हो आप्पाजी या माय मागं मागं लवकर लवकर. काही म्हण, हा माणूस एवढा श्रीमंत आहे काले, पण काही गर्व नाही या माणसाला. पण हो तसा चांगलाच आहे तो पहिल्यापासूनच चांगला आहे बिचारा. नशीब लय चांगलं, बायको लय मस्त भेटली. आता सुना चांगला भेटला पाहिजे फक्त. पोरावाले आले आहे म्हटलं, लवकर लवकर अरेंजमेंट करा. तुमच्या कॅटरसने सांगितलं किती सांगणार आहे तुम्हाला, पाणी आणा लवकर लवकर. काय 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 मला जास्त बोलून राहिले का, मी ऐकून राहिलो म्हणून. लवकर पाणी आण. तर खरं आपल्यालाच बोलते सारे. अरे नाश्ता किस्ता व्यवस्थित झाला ना, चांगला झाला ना. हो मस्त मस्त नाश्ताही चांगला दिला तुम्ही, खूप छान झाला होता. सांगा युवाई बोले काही करा ना आप्पा. असं आता पुरीची तयारी झाली असेल तर लवकर लवकर साक्षीला आपटून घे ना. हो पोराचीच तयारी राहिली म्हणून, नाही तर आता लवकरच सुरू करू राहिलं. तर पोराचं व्हायचं राहिलं ना, पोरांना मेकअपवाला बोलायला म्हणजे पोरी नाही मेकअपवाला आहे तर वेळ लावून राहिले ते. हो लगेच करा लवकर लवकर, मग जेवणाच्या पंक्ता बसवा लागते ना. लवकर गेलो पाहिजे आम्ही, आताच तर 12 वाजून राहिले. साक्षीकरण झालं का लगेच पंक्ता इकडे सुरू. वरचा हॉल पूर्ण रिकामाच आहे जेवाले. इकडे साक्षीकरण चालू राहिलं का तिकडे लोक बसतेच आहे. खूप छान दिसतंय तू. हो तुम्ही पण छान दिसत आहे. आवडली ना तुला आवडली ना. फ्लेवर मी तुझ्याच पसंतीचा बोलवला हा ना माझं सरप्राईज. राजू एक फोटो आपण सगळेजण काढून घेऊ. सगळे युवाई बुवा सगळे आपण एकत्र फोटो काढू. आणि आपण तुमच्या सोबत आम्हाला फोटो काढायचा. चला एकदा बायाचं लागलं का मग ते त्याचं काही सरत नाही. काढून घेऊ आपण फोटो एक आपला. चांगले सुखा समाधान राहिले रे. हो आप्पाजी फोटोग्राफर साहेब चांगला फोटो काढा आमचा एक. हो झकास फोटो काढून देतो. असे सरळ उभे राहा सगळेजण तुम्ही. थोडे थोडे चिटकून सगळेजण स्माइल द्या सर्वजण. निघाला तुमचा फोटो सगळ्यांचा. आमचा फोटो तुझा चांगला पहिल्याच नंबरवर लावता आमचा फोटो. तुमचाच फोटो लावाच लागते बा. आजी एक चांगला फोटो काढा आपल्यासोबत. म्हणूनच तर आली मी फोटो तुमच्यासोबत काढाले. विहान अधिक तू टेप तर कापूनच नाही घेतला. हो केकची अरेंजमेंट करायला लावून राहिलो मी. ते आता फोटो काढून घ्या मग नंतर करू. इनबाई कुठे गेल्या. इनबाई नुसतं कामातच वाटते. ह्या इकडे आहे उभ्या. ओ इनबाई या फोटो काढाले. तिच्या मागे सगळं कामच आहे. इकडे तिकडे जाणं. फोटो काढाले इनी सोबत. हो आई येते ते झालंच माझं. हो आमचा एक ग्रुप फोटो चांगला. हो माझी बहीण राहिली पण फोटो काढायला बोलावलंच नाही. येऊ बाई फोटो काढाले. पाहून राहील ती फोटो काढायला बोलाते का नाही बोलत नाही बहीण. मला रागा चालवता आता. येतो ना मी फोटो काढायला येतो. आली थांब तू आता फोटो. आता चांगला एक फोटो काढून द्या आमचा. सगळे रेडी आहे ना, सगळे स्माइल करा. हो आणि निघाला तुमचा सगळ्यांचा फोटो. माझ्या व्हॉट्सअपवर पाठवून द्या तुम्ही आमचा हा फोटो. हो मॅडम पाठवतो. एवढा भला मस्त जेवला नाजूक आहे दोघे. लवकर लवकर आता केक कापून घ्या. झालं मग जेवणाले बसते मग लोक. मी सांगतो त्यांना फोन करून त्याला फोटो अरेंजमेंट करून या भाऊजीला मी म्हणू का अनुभव आणावा म्हणून केक तिथून कुठं ठेवलाय तर. मी सांगतो ना त्यांना कॉल करून आणते ते.